हाय, हॅलो, नमस्ते, श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते मस्त असणार, मजेत असणार. आणि आज मला थोडा उशीर झाला उठायला, त्याच्यामुळे मग सर्व गोष्टी काही शूट करू शकली नाही. म्हटलं पटापट स्वयंपाक करून मुलांना आणि अदितीच्या बाबांना टिफिन द्यायचा होता. तर इथं चपात्या करून घेतल्या आहे आणि आज सिंपल अशी मी बटाट्याची सुकी चटणी केलेली आहे आणि तीच मुलींना देणार आहे टिफिनमध्ये. तर इथं अदितीचा बाबांचा डब्बा आता मी पॅक करून घेते आणि मुलींचा पण करून घेते. मुलींना इथं मी पुऱ्या केलेल्या आहे आणि चटणी एकदम सुकी सुकी चटणी केली होती आणि एकदम फिक्की केली होती मुलींसाठी. तर सिंपल आलू उकडून घेतले, जशी आपली चटणी बनवतात तशी मी चटणी बनवली होती. आणि मुली कसं असं सेपरेट दिलं की ते खात नाही, म्हणून मी काय केलं, पुरीवरती लावून घेतला आणि पुरीचा असा छान रोल करून दिला, म्हणजे ते भाजी पण खाता जेवढी आपण तेवढी दिली. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर द्यायचं असलं, आवडत असलेल्या मुलांना, तर याबरोबर थोडे जे लेटूसचे पानं द्यायचे किंवा कॅप्सिकम द्यायची. चीज आवडत असेल तर थोडं चीज पण तुम्ही त्यामध्ये टाकू शकता, पण मी सिंपल दिलेली आज भाजी आणि फक्त पुरी. छान लागते अशी, पण कधी पण तुम्ही नक्की देऊन बघा. आणि मुलं आवडीने खातात. बरोबर थोडे फळं द्यायचे होते. तर आज मी फळांमध्ये दिलं आहे ॲपल दिलेलं आहे आणि दोघींना पण सेम डब्बा दिलेला आहे मी, अन्वीचा आणि अदितीचा. अन्वीला थोडा एक्स्ट्रा द्यावं लागतं, कारण की अन्वी 2 वेळा खाते. तर तिला ऑरेंज आणि सोबत मी आपली कॅप्सिकम दिलेली आहे. तर इथं मुलींचा डब्बा पॅक झालेले, त्यांचे डब्बे ते घेऊन गेलेले आहे. आणि अदितीच्या बाबाला पण थोडं सॅलडमध्ये मग मी थोडी कॅप्सिकम दिली, कारण मग सुक्कं वाटते थोडं. सर्व कामं पटापट आवरून घेतलं. अदितीचे बाबा निघून गेले केव्हाचेच आणि आता टग्गुरारीना मी घेऊन जात आहे, तर तिची पण तयारी करून घेतली सर्व. आणि वेदर चांगला असल्यामुळे ना मुली आता दोघी पण सायकलने जातात आणि अदितीचे बाबा पण सायकलने जातात. तर काल तुम्ही बघत होता खूप सारं ऊन होतं, आज पण ऊन आहे. एवढी थंडी नाही आहे, पण फॉग खूप आहे, धुकं खूप पडलेलं आहे. आणि छान वाटते, जशी आपली भारतातली, जसं आपलं डिसेंबर महिन्यातली बघा जशी थंडी असेल, नोव्हेंबर डिसेंबर महिन्यातली छान असं धुकं पडते, थंड थंड झुंजमुंज हवा असते सकाळी सकाळी, तसं आता फील होते. खूप सारं धुकं पडलेलं होतं. अन्वीला सोडून आली किंडरगार्टनमधून आणि नंतर घेतली घरं आवरायला. बाहेर पण जायचं होतं, म्हणून आंघोळ वगैरे करून घेतलं. म्हटलं पटापट आता आपण घरं आवरून घेऊया. अदितीला बऱ्याच वेळा मी सांगते की झोपेतून उठल्याबरोबर आपला बिछाना सर्व आवरून घ्यायचा, पण अजून काही ते गोष्ट माझ्या मुलीला लक्षात येत नाही. तर मग तिचं पण बेड सर्व आवरून घेतला, आमचा पण आवरायचा होता. कारण सकाळी सकाळी काय होते ना, मी आधी उठते आणि नंतर मग मुली वगैरे उठतात, त्याच्यामुळे काय होते सकाळी सकाळी एवढे सर्व कामं होत नाही. तर मग मी पण बेड वगैरे तसाच राहू देते. जेव्हा मुली किंडरगार्टन स्कूलमध्ये जातात आणि मी घरी एकटी असते, तेव्हा माझी सर्व कामं मग मी करून घेते. त्याच्यानंतर आता माझा पण बेड वगैरे आवरून झालेला आहे आणि बाकी कामं जी आहे ते पण हळूहळू होत आहे. थोडी करत आहे, थोडी बाकी आहे आणि पटपट करत आहे, कारण मला जायचं आहे सिटी सेंटरला. आमचा इव्हेंट आहे महिलांचा, काही दिवसाच्या आधी इव्हेंट आहे, थोड्या दिवसानंतर 2-3 दिवसानंतर. तर त्याचीच थोडी शॉपिंग करायची होती. तर एक मैत्रीण इथं भेटणार आहे मला. हळूहळू इथं पण वातावरण बदलत आहे, त्याच्यामुळे खूप छान वाटते सायकलनी वगैरे यायला. तर म्हटलं चला, आपण सर्व मुली वगैरे जातात छोटे सायकलनी, म्हातारे लोक पण आता सायकल चालवतात, म्हणजे सायकलनी येतात इथं. तर म्हटलं चला आपण पण सायकलनीच जाऊया. तर इझी होतं सायकलने, थोडं टेन्शन राहत नाही बसचा वेट करायचं हे ते. तर इथं मी आता माझी सायकल पार्क करते आणि नंतर मग आम्हाला एका ठिकाणी एका शॉपमध्ये आम्ही भेटणार आहोत आणि तिथून सर्व आम्ही शॉपिंग करणार आहोत.
तर इथं मी शॉपमध्ये आता पोचलेले आहे आणि खूप साऱ्या शॉपमध्ये डेकोरेशनचं सामान तुम्हाला दिसेल. भरपूर असे आयटम असतात डेकोरेशन. ते 1 युरोपासून सेंटपासून इथं चालू होता. कधी कधी ऑफर पण असतात. घरात ज्या ज्या वस्तू आपल्याला डेकोसाठी लागतात त्या वस्तू इथं खूप साऱ्या मिळतात. प्लॅन्ट छोटे छोटे, फ्लावर पार्टसाठी लागणारे फ्लावर, ते फ्लावर पार्ट वगैरे सर्व गोष्टी इथं मिळतात. तर आम्ही पण मग बऱ्याच गोष्टी फिरला. आमचा थोडा बजेट होता. आम्हाला भरपूर अशा गोष्टी घ्यायच्या होत्या, जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायच्या होत्या. तर 1-2 घंटा आम्ही शॉपमध्ये फिरल्यानंतर मग दोघींना पण एक गोष्ट पसंत आली, तर ते आम्ही दोघी मिळून घेतलेली आहे. इव्हेंटसाठी आम्हाला भरपूर अशा वस्तू लागणार होत्या. त्यासाठी मग बजेट ठरलेला असतो. तर त्याच बजेटमध्ये आपल्याला सर्व वस्तू घ्यायच्या असतात. तर बऱ्याचशा गोष्टी होत्या इथं. काही आवडायचं, पण ते बजेटच्या बाहेर जायचं. आणि बजेटमध्ये जर बसवायचं म्हटलं तर मग त्याचे क्वालिटी एवढी चांगली राहायची नाही. तर असं आम्ही दोघी मिळून विचार वगैरे केला आणि खूप सारं फिरलो. तर आम्हाला आमच्या बजेटमध्ये बसणारी आणि चांगल्या क्वालिटीची अशी आम्हाला वस्तू दिसली, तर ते आम्ही घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये आम्हाला घ्यायचं होतं. तर आमचं दोघींचं तेच चालू आहे की आता याला न्यायचं कसं, कारण ती पण आज बसने आलेली होती आणि मी पण सायकलने गेलेली होती. तर सर्वच मग आता तिला एकटीला घेऊन जायचं आहे. तर इथं आता आम्ही सर्व वस्तू घेतलेल्या आहे ज्या आम्हाला इव्हेंटसाठी लागणार होत्या. त्याची एक लिस्ट होती. तर त्या सर्व गोष्टी आम्ही घेऊन घेतलेल्या आहेत, जी गरज होती ते. आणि आता इथं बिल करून नंतर आम्ही जाणार आहोत पुढे. तर सर्व सामान घेऊन झालेलं होतं. थकलेलं होतं, दोघी पण दमून गेलो होतो. आणि ती पण तिच्या मुलाला सोबत घेऊन आलेली होती. तर इथं सोबत बाजूलाच एक कॅफे होतं. तर मग तिथं कॉफी प्यायला गेलो आणि माझ्या मैत्रिणीने मला ही कॉफीची ट्रीट दिली. तर इथं छान मस्त मी भरपूर अशी साखर टाकून आपली कॉफी पिली. आणि त्याच्यानंतर सर्व आम्ही कॉफी वगैरे पिल्या, थोड्या वेळ गप्पा वगैरे केल्या आणि नंतर मग मी निघाली घरी. तर सायकल इथं पार्क करून ठेवलेली होती. ती सायकल व्यवस्थित लॉक करून ठेवावी लागते, नाहीतर मग इथं सायकली खूप चोरी जातात. कारण की उन्हाळ्यामध्ये सर्वच मोस्टली 99% लोक इथं सायकल चालवतात. त्याच्यामुळे सायकल खूप सांभाळून ठेवावी लागते. आधीच एक आमची सायकल चोरी गेलेली आहे. तिच्या बाबांनी काहीतरी कंटिन्यू 4-5 दिवस सायकल बाहेर पार्क करून ठेवली होती. तर त्याच्यानंतर काही दिवसांनी त्यांची सायकल तिथून गायब झाली होती. अशा बऱ्याच गोष्टी घटना घडतात इथं चोरीच्या पण. आणि मोस्टली सायकल, कार अशा खूप साऱ्या गोष्टी चोरी होतात. आणि घरी आल्यानंतर सर्व आवरून वगैरे घेतलं. मुलींचा किंडरगार्टनमधून आण्याचा टाईम झाला आणि म्हटलं जाता जाता कचरा घेऊन जावा. तर आज माहिती नाही, जे कचऱ्याचे डस्टबिन असतं इथं आतमध्ये, तर एक पण डस्टबिन तिथं नव्हता. सर्व डस्टबिन तिथून गायब होते. काय माहीत चुकून त्यांनी नेले का काय, पण एक पण डस्टबिन तिथं ओल्या कचऱ्याचा नव्हता. तर मग दुसरीकडे यावं लागलं कचरा टाकण्यासाठी आणि इथं कचरा टाकून घेतला. आणि त्याच्यानंतर मग मुलींना मी आता किंडरगार्टनमध्ये घ्यायला चालली. आणि तुम्ही बघू शकत होते सकाळी एकदम वेदर वेगळा होता आणि आता मस्त ऊन पडलेलं आहे दुपारपासून. जसं आपल्याकडे बघा हिवाळ्यामध्ये होते ना, डिसेंबर-नोव्हेंबरमध्ये सकाळी सकाळी मस्त असं धुकं पडते आणि थंडी लागते, तसंच आणि दुपारी नंतर मस्त ऊन होते, तसंच असं इकडे आता चालू आहे. तर मुलींना आता किंडरगार्टनमध्ये घेऊन आले आणि त्यांना अदितीच्या मैत्रिणीच्या घरी दोघींना खेळायला सोडायचं होतं. घर लांब नसते तर आता बाय बाय.
इथंच आमच्या बिल्डिंगच्या जवळच तिची मैत्रीण राहते. तर हप्त्यातून ती कधी आमच्याकडे येते, मुली कधी त्यांच्याकडे खेळायला जातात. तर असं चालूच असते. त्यांना मग मी सोडून आले तिथंच डायरेक्ट किंडरगार्टनमधून. आणि नंतर मग घरी आल्यानंतर मला पण कामं भरपूर पडलेले होते. आज नुसती सकाळची माझी धावपळ चालू होती. घर वगैरे सर्व क्लीन करून घेतलं. झाडूनेच आज झाडून घेतलं, व्हॅक्यूम वगैरे काही केलं नाही कारण की थोडं पटापट करायचं होतं. आणि एवढं काही घाण पण नव्हतं. सकाळी थोडा आणखी आवरून गेलेली होती मी. तर त्याच्यानंतर संध्याकाळ झाल्यानंतर स्वयंपाकाची तयारी चालू होती. आज मी मस्त असं आपलं झणझणीत गावरान भरलं दोडकं करणार आहे. दोडकं आणलेलं होतं मी. तर दोडकं होतं घरामध्ये, म्हटलं त्याचीच आज भाजी करावी. तर इथं थोडे शेंगदाणे, तीळ आणि लसूण आणि अद्रक घेतलेलं आहे मी. आणि त्याच्याबरोबर थोडी कोथिंबीर, शेंगदाणे तीळ भाजून घेतलेले आहे छान. आणि कोथिंबीर वगैरे मिरच्या घेतलेल्या आहे, मिरच्या पण भाजून घेतलेल्या आहे. आणि हे सर्व आपल्याला सुकं वाटून घ्यायचं आहे. शेंगदाणे आणि तिळामध्ये थोडं हे असते, तेल असते, त्याच्यामुळे ना याला तेल सुटते. तर सुकंच भाजून घ्यायचं. पाणी वगैरे यात मी काहीच टाकलेलं नाही. तर हे आता मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेतलेलं आहे. आणि इथं मी आपला गोडा मसाला वापरलेला आहे. तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला पण यामध्ये टाकू शकता. आणि तोही नसेल तर नाही टाकलं तरी चालते. आपला सिंपल गरम मसाला घ्यायचा. त्याचबरोबर लाल मिरची पावडर, थोडासा किंचित गरम मसाला टाकलेला आहे. आणि हळद, चवीपुरतं मीठ, हे सर्व टाकून घेतलेलं आहे. आणि छान हे मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. जसं आपण ते मसाला वगैरे टाकला आहे ते सर्व आपल्या वाटणामध्ये मिक्स झालं पाहिजे. वाटण रेडी करून मी बाजूला ठेवले. आणि इथं माझ्याकडे दोडका होता. मस्त छान कोळा मला फ्रेश दोडका मिळाला होता. तर दोडक्याची साल काढून घेतलेली आहे. आणि साल फेकून द्यायची नाही. सालीची खूप छान मस्त टेस्टी आणि हेल्दी अशी आपली चटणी बनते. तर साल पण बाजूला मी काढून ठेवलेली आहे. आणि इथं दोडक्याचे आपल्याला याचे मोठे काप करून घ्यायचे. आणि मस्त छान असा कोळा दोडका घ्यायचा. त्याने भाजीला पण छान चव येते आणि शिजायला पण आपल्याला मदत होते. तर इथं दोडक्याचे मी असे मोठे काप करून घेतलेले आहे. आणि मधातून त्याला मी कापलेलं आहे. तुम्ही जसं आपल्या बघा आपण भरलं वांगं करतो आणि त्याला असे 4 भाग करतो वरून, तसे पण करू शकता. पण हे भरण्यासाठी थोडं इझी जाते, आपला मसाला भरण्यासाठी इझी जाते. त्याच्यामुळे मग मी असे आधी आडवे काप करून घेते, उभे करत नाही. तर इथं मी सर्व आता भरून घेते. आणि मला असं वाटते, म्हणजे माझं पर्सनल सजेशन आहे की असं म्हणजे मसाला न भरता आधी काय करायचं, थोडा दोडक्याचे जे काप आहे ते तेलामध्ये थोडे शॅलो फ्राय करून घ्यायचे, थोडे परतून घ्यायचे. ते थोडं इझी जाते मला असं वाटते. आजच्या म्हणजे भाजीमधून मी तरी शिकली. तर मी नेक्स्ट टाईम करून बघेल. थोडं भरण्याच्या आधी शॅलो फ्राय करून घ्यायचं. कारण आपण जेव्हा भाजी बनवतो ना तेव्हा जो मसाला आहे तो किती पण भरला तर जेव्हा आपण पाणी टाकतो तेव्हा तो मसाला निघून येतो बाहेर. तर हे माझं पर्सनल सजेशन आहे. मी करून बघेल आणि नंतर तुम्हाला सांगेन. तर इथं तेल तापत ठेवलेलं आहे. त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि एक बारीक कांदा कापून घेतलेला आहे. कांदा छान आपल्याला मस्त लाल होऊ द्यायचा आहे. कांदा थोडा लाल झाला का आपण जे भरलेले दोडके आहे ते यामध्ये परतून घ्यायचे. तर जास्तीत जास्त आपले दोडके असे छान परतून झाल्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकू शकतो. तर मी जास्तीत जास्त 5 मिनिट हे परतून घेतलेले आहे दोडके आपले काप तेलामध्ये. छान मस्त चव येते. आपण आधी परतून घ्यायचे, नाही तर मग कचवट चव त्याची दोडक्याची, नुसते शिजलेले एवढे चांगले वाटत नाही. जो मसाला बाकी होता थोडासा आपला उरलेला होता तो मसाला पण मी त्यामध्ये टाकून परतून घेतलेला आहे. आता इथं मी थोडं गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि याच टाईमला मी थोडं ऑब्झर्व करत होते, जो मसाला मी भरलेला आहे तो पाणी टाकल्यानंतर काय होतं, निघून येत होतं. एकदा काय करायचं, थोडं आपला जो कॉटनचा थ्रेड असतो त्याने तुम्ही ते दोडके थोडे बांधून पण घेऊ शकता. जसे आपण कारले बांधून घेतो तसं पण करू शकता. नाहीतर मग मसाला तुम्ही सेपरेट करून असं जसं मी सांगितलं थोडं शॅलो फ्राय करून तसं करू शकता. तर इथं माझी भाजी रेडी आहे. पाणी टाकून घ्यायचं. थोड्या वेळानं भाजी आपली थिक होते म्हणून पाणी तुम्ही जशी तुम्हाला भाजी पाहिजे पातळ थिक, त्याच्या आधी थोडंसं एक्स्ट्रा पाणी टाकायचं, नंतर थिक होते. बघा आता किती थिक झालेली आहे भाजी. तर तिथं मी जी साल होती आपली दोडक्याची त्याची चटणी बनवत आहे. मिरच्या, शेंगदाणे
थोडंसं लसूण हे घ्यायचं, तेल टाकून मस्त भाजून घ्यायचं. मस्त इथं आपली भाजी झालेली आहे, गरमागरम मी मस्त भाकरी केलेली आहे आणि शेंगदाणे वगैरे लसूण सर्व भाजून घेतलेले आहे. साल मी काढली नाही शेंगदाण्याची. थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकून छान असं मस्त हा ठेचा आपल्याला ठेचून घ्यायचा आहे. चवीला उत्तम लागतो, तुम्ही करून बघा. साल स्वच्छ धुवून घ्यायची पाण्याने, 3-4 पाण्याने धुवून घ्यायची आणि साल पण तेलाबरोबर थोडी भाजून घ्यायची. तर इथं आता आमची जेवणाची तयारी चालू आहे. आम्ही ना मोस्टली मला आवडते घरी खालीच मस्त आम्ही चटई टाकतो आणि सर्व मिळून संध्याकाळचं आमचं जेवण असते. कारण सकाळी सर्वांनाच गडबड असते, त्याच्यामुळे संध्याकाळचा टाईम बेस्ट असतो. मुली पण सोबत असतात. तर मी मस्त आज पातळ मस्त अशा भाकरी केलेल्या आहे आणि तो ठेचा जो आहे आपला सालीचा तो पण तुम्ही करून बघा, खूप छान उत्तम लागतो. मेन म्हणजे माझ्या मुलींना पण खूप आवडला. माझ्या मुली मस्त चटरपटर तिखट पण खातात. तर इथं भाजी मस्त आपला ठेचा, त्याच्यानंतर गरमागरम भाकर, असं मस्त आपलं संध्याकाळचं जेवण चालू आहे. तोंडी लावण्यासाठी कांदा घ्यायचा, लोणचं घ्यायचं, जे आपल्याला आवडते ते घ्यायचं. तर इथं आता आम्ही मस्त निवांत जेवण चालू आहे आमचं संध्याकाळचं. भाजी पण उत्तम झालेली होती. एक मला चेंजेस करायचे आहे भाजीमध्ये, ते मी नेक्स्ट टाईमला करून बघेल. कारण मला जो मसाला आहे तो दोडक्यामध्ये आतमध्ये थोडा पाहिजे होता, तो माझ्या मनासारखा झाला नाही. तर नेक्स्ट टाईमला मी नक्की हे असं करून बघेन, त्याला बांधून बघेल त्याने होऊ शकते का, किंवा मग आधी शॅलो फ्राय करून नंतर आपला मसाला त्यामध्ये आतमध्ये शिजतो. दोडके शिजेपर्यंत आपल्याला भाजी फक्त शिजवून घ्यायची आहे. तर इथं आता मस्त आमचं जेवण चालू आहे. मुलींना पण भाजी आवडली आणि मेन म्हणजे चटणी, दोघींना पण चटणी खूप आवडली. मुलं जर खात असतील तर एकदम फिक्क्यावाल्या ज्या मिरच्या असतात, जाडवाल्या मिरच्या, त्या तुम्ही घेऊ शकता चटणीसाठी, किंवा नाही घेतल्या तरी चालते. आणि मस्त भाजून घ्यायचे, जी साल असते ना दोडक्याची ती भाजून घ्यायची छान तेलामध्ये, आणि शेंगदाणे लसूण पण भाजून घ्यायचे, मस्त बारीक ठेचून घ्यायचे कोथिंबीर बरोबर. तर चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. खूप सारा लाईक करत जा आणि व्हिडिओ शेअर करत जा. तर चला मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.